मागच्या सामनावीराचं पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे. संतोष आडनाव काय? निळंगे. तर मागच्या सामन्याचा सामनावीर ठरतोय संतोष निळंगे. तर माझी नम्र विनंती असेल की संतोष निळंगे यांनी आपलं पारितोषिक घेण्यासाठी समालोचन कक्षाच्या बाजूला आपण प्रेझेंटेशन बॉक्स ठेवलेला आहे, अर्थात निर्माण केलेला आहे, तिथे यायचं आहे. तर चला मैदानात बोलूया. नवीन सामना. एका बाजूला विहान डॉमिनेटर्स विरुद्ध विपक्ष नित्या 11 या दोन संघांमध्ये विहान डॉमिनेटर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि नित्या 11 संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी दुपार 17 नंतर मी सुभाष वेळे आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं वाडगाव प्रीमियर लीगमध्ये पर्व दुसरं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतो आपल्या राष्ट्रीय भाषेत. आड़े बल्ले से खेला है, मिड विकेट के ऊपर से दे दनादन 6 रन. यहाँ 6 रन स्कोर बुक पर निखिलेश के बदौलत, आई एम सॉरी, 4 गेंदों में 6 रन खर्च किए हैं. हालांकि मैन ऑफ द मैच का जिन्होंने किताब जीता था ऐसे रूपेश वही टी शर्ट पहन के गेंदबाजी करते हुए, जो टी शर्ट स्पॉन्सर किए हैं संतोष ठाकुर सर ने. इसी के साथ डीप एक्स्ट्रा कवर के दिशा में खेला हुआ ये शॉट अर्थात याचं मराठी रिमेक गीत आपण ऐकलं. यावेळी बोलला चेंडू, अप्रतिम चेंडू, व्हाट फैंटास्टिक बॉल, क्या गेंदबाजी यहाँ हम देख रहे हैं रूपेश के हाथों से.
रन। इस बीच एक विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करने वाली टीम नित्य 11 वडगांव। इसके साथ यहाँ रंजीत एक पुराने फिल्म अभिनेता है, हालांकि निगेटिव रोल था उनका। रनों की संख्या 13। रंजीत एक्टर जिनकी लाजवाब अदाकारी अभी भी दर्शक पसंद करते हैं, ऐसे ये वाड़गांव के गेंदबाज रंजीत, जो कि पिछले लगभग 13-14 सालों से गेंदबाजी करते हैं, क्रिकेट में है। रंजीत और रूपेश वाड़गांव के महत्वपूर्ण खिलाड़ी। रनों की संख्या 13। ओहो, बहुत ही अच्छा स्ट्रोक, वन बाउंस का कौन सी मारे का क्लियर की है। इसी के साथ फिर से एक बार ये अगली गेंद राउंड विकेट। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, थोड़ी सी ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, हालांकि किरण बहुत ही पीछे थे, गेंद का पीछा किया था, लेकिन गेंद विकेट कीपर के हाथों में। रूपेश यहां विकेट कीपर करते हुए। ये अगली गेंद, गेंद हवा में, और इसी के साथ बहुत ही नित्य 11 टीम ने बनाए 17 रन। 2 ओवर की समाप्ति। फिर से एक बार अपनी निजी दूसरी और मैच की तीसरी ओवर लेके आए हैं रूपेश लाखन। लाखन ये सरनेम बहुत ही फेमस है, हालांकि ब्लॉकबस्टर फिल्म थी शोले, उसमें भी एक इंसान का सरनेम था लाखन। बहुत ही फेमस ये सरनेम है, बहुत ही अच्छा। इसी के साथ ये अगली गेंद सीधे बल्ले से खेला है, मिड ऑन और मिड ऑफ के बीच, इसी के साथ कैच छूटी और 2 रन पूरे। इसी के साथ 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 19। तीसरी ओवर जारी।
इसी के साथ ये अगली गेंद, अहा, गेंद के गति का सही में इस्तेमाल किया, आड़े बल्ले से खेला है और दूसरी रन तेजी से पूरी की। लाजवाब स्ट्रोक, हालांकि उतनी ही अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छा क्रिकेट, बहुत ही शानदार क्रिकेट। रनों की संख्या 21। नीतेश थले स्ट्राइक गेंद पर, इसी के साथ ये अगली गेंद राइट ओवर द विकेट। बहुत ही अच्छी गेंद थी, गुड लेन पर टिप्पा खाने के बाद जरूर ऑफ स्टंप के ऊपर से गुजर रही थी, बल्लेबाज उसे ऑन द राइज खेलना चाहा, लेकिन ये बड़ा शॉट नहीं हुआ। टिप्पा खाने के बाद तुरंत गेंद पलक झपकते ही बॉडी पर आई। इसी के साथ रनों की संख्या 22। लाजवाब गेंद थी ये रूपेश की। रूपेश शानदार गेंदबाजी कर रहे हैं, अब तक बड़े शॉट का बिल्कुल मौका नहीं दे रहे हैं। नीतेश धनावड़े ऑन द स्ट्राइक, राइट ओवर द विकेट। अगली गेंद, ओहो, बैकफुट पे गए, रूम बनाए, पुश किया 1 रन के लिए और रनों में 1 रन की तब्दीली होते हुए रनों की संख्या 23। लाजवाब गेंदबाजी, इसे कहते हैं अच्छी गेंदबाजी। बल्लेबाजों को रोक रखा है, बड़े शॉट से वंचित रखा है, यही खासियत है रूपेश लाखन और रंजीत की। खंडाले ग्रामीण एसोसिएशन में भी वो बहुत अच्छी गेंदबाजी हर वक्त करते हैं। इसी के साथ राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार फुल टॉस गेंद सीधा फील्डर के हाथों में। हो, यहां डायरेक्ट हिट करने का प्रयास सत्यजीत ने किया, रंजीत, आई एम सॉरी, लेकिन नाकामयाब, क्योंकि सिंगल स्टंप था और सिंगल स्टंप को हिट करना उतना आसान नहीं रहता, लेकिन शायद ही कम कच्चे खेले होंगे, जिसे मराठी में हम लगोरी कहते हैं, रंजीत ने। इसी के साथ ये अगली गेंद फुल टॉस गेंद, फिर से एक बार रंजीत के हाथों में और इस बार रंजीत ने बहुत ही शानदार तरीके से कैच लिया और बल्लेबाज को चलता किया। वाले अभी भी 12 गेंदें बाकी, तो जरूर अब बल्लेबाजों को आने वाले 12 गेंदों में बहुत ही अच्छी बल्लेबाजी करनी होगी, बहुत ही अच्छी बैटिंग करनी होगी, क्योंकि 24 रन पिछले एक टीम ने 80 रनों का टारगेट रखा था। लाजवाब बल्लेबाजी उस वक्त हुई, तो यहां अब तक 18 गेंदों में 24 रन बन चुके हैं। मंदार पांडरे, मंदार केपीएल के सबसे महंगे प्लेयर मंदार। ये अगली गेंद, ओहो, बहुत ही अच्छी गेंद थी, उसी तरह उस गेंद को खेला था। लाजवाब फील्डिंग, फील्डर से नाम का अनिकेत ने, निखिल, बहुत ही अच्छी फील्डिंग निखिल धनावड़े। 25 रन। फिर से एक बार ये अगली गेंद, नीतेश यहां आड़े बल्ले से खेला, गेंद मिड विकेट क्षेत्र में, पहली रन तेजी से पूरी की, यहां खतरा, लेकिन बाल बाल बच गए। हालांकि थ्रो नहीं अच्छा था, बहुत ही यहां बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इसी के साथ रनों की संख्या 27। नीतेश धनावड़े स्ट्राइक इन पर, फिर से एक बार मंदार राइट एंड राउंड विकेट। अगली गेंद बहुत ही खराब गेंद, हालांकि शॉट ऑफ लेन गेंद थी। 1 रन, रनों की संख्या 28।
पहले बल्लेबाजी करते हुए नित्या 11 वाडगांव टीम का स्कोर 28 रन। फिर से एक बार राउंड विकेट की अगली गेंद, अच्छी गेंद थी, बल्ले पर नहीं आई। इसी के साथ पहली रन पूरी और 2 रन यहां देखते देखते पूरे। एक रन से यहां स्कोर बढ़ा है, रनों की संख्या 29। हालांकि 2 रन यहां दौड़ के लिए थे, लेकिन शायद एक शॉर्ट रन है। 29 रन। चौथी ओवर यहां प्रगति पथ पे, 5 ओवर का मैच। वाडगांव प्रीमियर लीग, ये बहुत ही बड़ी टूर्नामेंट हम देख रहे हैं यूट्यूब लाइव। अष्टमकर सर भी यहाँ सुबह से है। दोपहर के बाद मेरी विनती होगी कि वो मैन अंपायर के रूप में हमें जलवा दिखाए। फिर एक बार राउंड द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद लॉन्ग लेग के दिशा में पुल किया है, हालांकि शायद वहां 4 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। गेंदों की बल्लेबाजी उनके खाते में बाकी है। चौतीस रन। तो जरूर दोनों बल्लेबाजों को आखिरी 6 गेंदों पर हमला बोलना होगा। जिनका नाम सूरज। जैसे आकाश में तेज सूरज चमक रहा है, वैसे ही इस सूरज को आखिरी ओवर में चमकना होगा। तो इसी के साथ टिकट एंड से राइट मोर द विकेट। पहली गेंद पर हल्ला बोल किया है बल्लेबाजों ने और अपने इरादे स्पष्ट किए हैं। बहुत ही अच्छा स्ट्रोक। बल्लेबाजी करते हुए नित्या 11 टीम के पूरे हो चुके हैं। हालांकि इस टूर्नामेंट में तेजस भगत ने अपना पहला अर्धशतक लगाया था। अब यहाँ जरूर ऑफ स्टंप की थोड़ी बाहर गेंद, हालांकि उठाकर खेलना चाहते थे। नीतेश धनावड़े पूरी तरह चूक गए। गेंद बल्ले के बीचों बीच बल्ले के दस्तानों में नहीं आया। फिर से एक बार राउंड विकेट, शॉट ऑफ लेन गेंद। नितेश धनावड़े को शॉट ऑफ लेन शॉर्ट पिच गेंद देना मतलब
बहुत ही अच्छी बल्लेबाजी जिसकी जरूरत थी इस टीम को, वैसी ही बल्लेबाजी नितेश ने की। फिर से एक बार हवा में गेंद खेला है, एक्स्ट्रा कवर में गेंद जाती हुई रंजीत के हाथों से गेंद फिसल गई है। इसी का फायदा दोनों बल्लेबाजों ने किया और 2 रन आसानी से मुकम्मल करते हुए रनों की संख्या जा पहुंची है 48, 48 रन। लाजवाब बल्लेबाजी नितेश धनावड़े ने की है इस अपने मैदान पर, होम ग्राउंड पर अपना जलवा दिखाते हुए नितेश धनावड़े। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद। इस बार जरूर नितेश को ऐसा लगा ये गेंद वाइट होगी, लेकिन अंपायर का ये इशारा डॉट गेंद। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, ये अगली गेंद। इस बार अंपायर ने अपने हाथ जमीन से समांतर किए और बताया इससे वाइट बॉल। इसी के साथ रनों की संख्या 49, 50 के लिए 1 रन बाकी। ओहो, लाजवाब गेंदबाजी, ओवर के कुछ गेंद आना बाकी। इसी के साथ ओवर की समाप्ति और 50 रनों का टारगेट जीतने के लिए अपने विरोधी टीम के आगे। हालांकि गावाची मानाची स्पर्धा आई खेळाडू खेळायला वडगाव प्रीमियर लीग लागली गाजायला क्रिकेट संघाच्या गाण्यावर लागलं वडगाव नाचायला विहान डोमिनेटर्स के आगे 50 रनों का लक्ष्य रखा है नित्य 11 वाड़गांव टीम ने। पहले बारी में 49 रन बनाए और 50 रनों का लक्ष्य रखा। तो नित्य 11 के सभी खिलाड़ी मैदान में दाखिल तुषार नजर आते हुए, जो कि हटके सबसे हटके टी शर्ट पहनते हुए जो अलग नजर आ रहे हैं। हालांकि जिन्हें मैन ऑफ द मैच से नवाजा गया था पहले कुछ मैच में। मित्रों, आपण पाहतोय नित्य 11 वाडगाव विरुद्ध विहान या 2 संघांमध्ये। विहान डोमिनेटर्स या 2 संघांमध्ये नित्य 11 संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 49 धावा लगावल्या। धावफलकावर आणि 50 धावांचं लक्ष्य आपल्या विरोधी संघासमोर ठेवलं। पाहूया विहान डोमिनेटर्स संघ हा या धावा कशा रीतीने पूर्ण करेल। अर्थात 30 चेंडू आणि 50 धावा।
तसं पाहिलं तर क्रिकेटचा मूळ हंगाम थोडासा कमी झाल्यामुळे थोड्या प्रमाणात रसिक प्रेक्षकांची हजेरी इथे कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे लग्न सराई आणि खूप ऊन असल्यामुळे हा रसिक प्रेक्षकांची गर्दी इथे कमी दिसत आहे. खऱ्या अर्थाने मागची जी टुर्नामेंट आपण पाहिली खंडाले ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग, त्या स्पर्धेला मात्र मोठ्या प्रमाणात तुडुंब रसिक प्रेक्षकांची गर्दी होती. मात्र उद्याच्या दिवसात नक्कीच रसिक प्रेक्षक वाढेल, कारण जरी हंगाम संपला असला किंवा संपत असला तरी पण रसिक प्रेक्षकांच्या मनात क्रिकेट नक्कीच अजून आहे. तर 50 धावांचं लक्ष आहे विहान डॉमिनेटर्स संघासमोर. फलंदाज स्ट्राईक एंडला रुपेश, नॉन स्ट्राईक एंडला नितेश, निखिल, निखिल धनावडे. निखिलेश पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू डिफेंड पद्धतीने खेळून काढला आणि एक धाव. अर्थात चेंडू सिली मिडॉन क्षेत्रात आपण पाहतोय. एका धावेने संघाचं मात्र खातं उघडलं जात आहे. धाव संख्या बिनबाद 1. निखिल यावेळी स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा पुढला चेंडू निखिल यांच्यासाठी. चांगला चेंडू चांगल्या रीतीने आपण पाहतोय. तटवला चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात शॉर्ट काउंट क्षेत्रात. तिथे मात्र एकच धाव. धावसंख्या बिनबाद 2. पाहिलं तर 50 धावांचं लक्ष आहे. फलंदाजांनी हे गणित आपल्या डोक्यात फिट केलं असेल, कशा रीतीने आपल्याला फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण फलंदाज खूप हुशार आहेत. यावेळी पुढला चेंडू इथे मात्र एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. एक उत्तुंग फटका, अप्रतिम फटका आणि फ्रेश ब्रेक विरुद्ध वेदांत फायटर्स. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने इथे नाणेफेकीसाठी या. फ्रेश ब्रेक 11 विरुद्ध वेदांत फायटर्स. चला नाणेफेकीसाठी या. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. इथे मात्र पाहूया एक धाव. हॅलो, वेदांत फायटर्स आणि फ्रेश ब्रेक. चला नाणेफेकीसाठी प्लीज या लवकर. यावेळी पुढला चेंडू, अकुल टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदरतेने तटवल्यानंतर आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षक, अप्रतिम क्षेत्ररक्षक आणि एक धाव. धाव संख्या 8. निखिल यावेळी स्ट्राईक एंडला निखिल, न स्ट्राईक एंडला रुपेश यांनी एक दमदार चौकार लगावला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा टप्पा पडल्यानंतर नॉर्मल आपण पाहिलं तर चेंडू उचली घेतोय आणि फलंदाजाला चकावून
चेंडू जातोय अनिल यांच्या हातात. धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या 8. धावसंख्या 8. जिंकण्यासाठी जे टार्गेट सेट आहे 50 धावांचं, उर्वरित अजून 24 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 24 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. सुनील काऊजी समालोचन कक्षात या. सुनील काऊजी कुठे असतील बसलेले तर त्यांना नम्र विनंती असणार आहे की आपण समालोचन कक्षात, आपली गरज आहे. सकाळी चांगलं सहकार्य आपल्या मार्फत झालं. सुनील काऊजी एक दिलदार व्यक्तिमत्व, कोणतंही कार्य असो ते नक्कीच हुरेरीने सहभाग घेतात. यावेळी आपण पाहूया 8 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अश्वेद, संघाचं दुसरं परंतु स्वतःचं पहिलं षटक. अतिशय सुंदर टी शर्ट परिधान करून आपण पाहतोय स्ट्राईक एंडला रुपेश. अहो, अतिशय सुंदर फटका ऑन द राईस तटवले चेंडू, मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या शोधात. एकच धाव संख्या 9. इथे मात्र 41 धावांची गरज आहे. दुसरं षटक चालू आहे. स्ट्राईक एंडला निखिल. वडगाव प्रीमियर लीग पर्व दुसरं, एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. रसिक प्रेक्षकांसाठी 4 पॅन्डल, 4 मंडप आपण पाहतोय. यावेळी पुढला चेंडू, खोलात टाकलेला चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि एक धावसंख्या 10. इथे मात्र अश्वेद चांगली गोलंदाजी करतोय, कारण 50 धावांचं एकूण लक्ष आहे आणि नक्कीच अश्वेद यांनी हे गणित आपल्या डोक्यात फिट केलेलं आहे आणि कशा रीतीने आपल्याला गोलंदाजी करणं गरजेचं आहे हे समजून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी अश्वेद यांच्या मार्फत पाहतोय. सुसाट गोलंदाजी या वाडगावच्या भव्य दिव्य आणि अतिशय प्रसिद्ध व सुंदर मैदानावर. 10 धावा. वाडगावच्या सर्व खेळाडूंचं खूप चांगलं भाग्य आहे की ज्यांना हे चांगलं मैदान त्यांच्या नशिबात आलं. यावेळी पुढला चेंडू, यावेळी पाहिलं तर पुन्हा एकदा अतिशय चांगल्या रीतीने तटवलं चेंडू मिड ऑफ क्षेत्रात आणि इथे मात्र 2 धावा. धावसंख्येत 2 नि भर, धावसंख्या 1 डझन म्हणजे 12. यावेळी पुढला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, आडव्या बॅटने आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने, डीप फाईन लेगच्या दिशेने 6 धावा. मित्रांनो, गवत निर्माण केलेलं आहे आणि एक ग्रीन मैदान ते आता सध्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असंच मैदान, तसंच मैदान इथे झालं
तर नक्कीच एक चांगला फील मैदान पाहत असताना आतापर्यंत चांगला फील येतो, परंतु ह्याच्यापेक्षा जास्त चांगला फील जसं की आपण इंटरनॅशनल मैदानावरच उभे आहोत असं वाटेल. धावसंख्या 19. अतिशय सुंदर मैदान आहे. यावेळी राईट मोर द विकेट पुढला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय. याच्या मुलेच का होईना फलंदाज मिस होतोय आणि अप्रतिम गोलंदाजी अश्वेद यांच्याकडून पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे, थांबलेली आहे. 19 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा, येणारे 18 चेंडू, पाणी न्या, आणि 31 धावांची गरज. विशाल ठाकूर समालोचन. होईल यात शंका नाही. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. निखिलेश श्रीदत्त टेकडे यांकडून पहिला चेंडू घेऊन येईल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. निखिलेश यांचं वैयक्तिक दुसरं षटक. राईट ओव्हर द विकेट पुढला चेंडू. एक चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या रीतीने मिडल ऑफ द बॅट येत नाही नितेश यांच्या हातात, नितेश यांच्या बॅटवर. अन्यथा हा मोठा फटका आपण पाहिला असता. एकच धाव. धावसंख्या 21, क्षमा असावी, 20. धावसंख्या 20. अजूनही 30 धावांची गरज येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. यावेळी पुढला चेंडू आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फसतोय. अप्रतिम गोलंदाजी. एक धाव. धाव संख्या 21. 29 अद्याप धावांची गरज. इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाजांना मोठा फटका इथे खूप गरजेचा. यावेळी निखिलेश पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करेल. फलंदाजांना धावांपासून थांबवेल की धावा खर्च होतील. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. इथे मात्र एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, फसतोय आणि हा एक धोकादायक. आपण पाहतोय मंदार नवीन फलंदाज. यावेळी नक्कीच गोलंदाजाला यश प्राप्त होतोय, कारण गोलंदाज हा या फलंदाजाला बाद करून आपल्यासोबत आपल्या साथी क्षेत्ररक्षकांचा सुद्धा आत्मविश्वास वाढवतोय. कारण हा सामना खूप दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, रोमांचक आहे. यावेळी पुढला चेंडू. अकुल टप्प्याचा चेंडू.
इथे पाहूया मिड विकेट क्षेत्रात चेंडू पडल्यानंतर थोडासा क्षेत्ररक्षक गोंधळून जातोय आणि या गोंधळीत 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करत आहेत. धावसंख्येत 2 ची वाढ होत असताना धावसंख्या 23. 50 धावांचं लक्ष आहे. निखिल आणि मंदार 2 फलंदाज हे आहे अतिशय मोठे फलंदाज आहेत. नक्कीच सामना अतिशय चांगला होईल. यावेळी पुढला चेंडू हो चांगल्या रीतीचा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू नक्कीच निखिल पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु कुठेतरी आपल्याला सावरलं आणि डिफेन्स पद्धतीने सुरक्षा पद्धतीने हा चेंडू खेळून काढला. आपल्याला बचावलं वाचवलं कारण हा एक भेदक चेंडू होता. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. इथे मात्र निखिल हवेत बॅट फिरवतोय अंदाजे हाणामारी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात अजिबात येत नाही आणि अशा रीतीने षटकाची समाप्ती. इथे मात्र धाव संख्या सांगतो 23. 12 हुशार तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलात टाकलेला चेंडू नक्कीच कार्पेटचा आधार घेऊन चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एकच धाव मिळेल. धाव संख्येत 1ची वाढ 24 धावा. चांगला चेंडू चांगली गोलंदाजी तुषार यांची. आजच्या दिवसात तुषार यांनी अतिशय चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी केली. तुषार खुश आहेत अर्थात रसिक प्रेक्षक तुषार यांच्यावर खुश आहेत. नक्कीच पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. क्या बात है तुषार इथे चमकतोय अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि नक्कीच आपल्या संघाच्या आशा पल्लवित करतोय. धाव संख्येत 1 धावेची भर. धाव संख्या 25. अर्धा टप्पा पूर्ण झाला. दत्त टेकडीचा अर्धा टिपा पूर्ण झाला आणि अजून 25 धावा बाकी आहेत परंतु चेंडू कमी आहेत. 10 चेंडू 25 धावा. तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. तुषार का जवाब नहीं. तुषार ने कमाल कर दिया. धोती को फाड़ के रुमाल कर दिया. तारीफे लायक गोलंदाजी. मित्र हो याच्यावर या तुषारला पाहता मला नक्कीच एक शेर आठवतोय तुषारला बघून. वो गाल ही क्या जिस पर लाली नहीं. वो ससुराल ही क्या जहां साली नहीं. और वो क्रिकेट ही क्या वहां ताली नहीं. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतो या तुषार यांच्याकडून. अप्रतिम गोलंदाजी. अनिकेत भगत जरा समालोचन कक्षात या. इथे मात्र तुषार खऱ्या अर्थाने थोडासा हरभऱ्याच्या झाडावर चढतोय आणि किती धावा
संख्या 19 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा सामन्यात रंग चढतोय. 8 चेंडू 19 धावा. कधी सामना तुषारच्या संघात झुकतोय तर कधी मंदारच्या. यावेळी पाहूया. इथे मात्र फलंदाज बाद. एकदा सामन्याकडे सर्व रसिक प्रेक्षक गांभीर्याने पाहत आहेत. यावेळी रायटामोर विकेट पुढला चेंडू. इथे मात्र एक फलंदाज बाद. गुणलेखक आहेत. मला सांगत आहेत 7 चेंडू 19 धावा. नक्कीच कुठेतरी मंदार बाद झाल्यानंतर एक फलंदाजी करणाऱ्या संघावर मोठं दडपण आलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र सुटकेचा श्वास घेतलेला आहे. कारण मंदार वन ऑफ द मोस्ट डेंजर बॅट्समॅन. फलंदाज बाद होतोय लेग बिफोर डब्ल्यूच्या रूपाने, अर्थात LBW. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. रोहन. एकोणीस धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा आणि या धावा थांबवण्यासाठी, फलंदाजांना रोखण्यासाठी मैदानात येतोय गोलंदाजीसाठी वन अँड ओनली प्रणय. स्ट्राईक एंडला नवीन दमाचा, नवीन जोशाचा फलंदाज रोहन. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईकला दिशांत आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहन. यावेळी पहिला चेंडू. इथे मात्र आपण पाहूया चेंडू खूप उंच हवेत आणि क्या बात है, अप्रतिम झेल, जबर
यांच्याकडून आपण पाहायला वेल्डन नितेश. पुन्हा एकदा प्रणय दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज. रायडाम ओव्हर द विकेट. फक्त 2-3 पावलांचा रनअप आहे त्याचा. इथे मात्र आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा काही क्षेत्ररक्षक रोखू शकले नाहीत. 2 धावांची भर धावसंख्या आमचे गुणलेखक मित्र मला सांगतील. 33 क्षमा असावी. 33 धावा धावफलकावर. यावेळी पुढला चेंडू. आहा, जबरदस्त गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी. अर्थात इथे मात्र अनिल थोडासा फंबल होतोय. अर्थात अनिल पाहिलं तर या मैदानात सर्वात जवळ ज्याचं घर असेल तो म्हणजे अनिल. त्याची मग मुलगी सुद्धा खिडकीतून अनिल यष्टीरक्षकाचं काम पाहतो हे पाहत असेल. मग अशी त्याची मुलगी मिस करत होती अनिलला, पप्पा कुठे आहेत. नक्की जबरदस्त इथं क्षेत्ररक्षक अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. बऱ्याच दिवसाने आपण पाहिलं तर खंडाले ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये सामने नव्हते. रसिक प्रेक्षकांना नक्कीच एक मेजवानी आहे. क्रिकेटला सर्व रसिक प्रेक्षक खेळाडू मिस करत होते आणि ही नक्कीच धावसंख्या किती आहे? 34. आणि ही हाऊस वाडगावच्या ग्रामस्थांनी, आयोजकांनी, सर्व तमाम रसिक प्रेक्षक, पंच आणि समालोचकांची पुरी केलेली आहे. धन्यवाद. यावेळी पुढला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी प्रणय करतोय आणि नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात. स्पिनर गोलंदाज असेल तो म्हणजे प्रणय भगत. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच प्रणय, तू सर्व रसिक प्रेक्षकांची मन जिंकलीस. सुसाट गोलंदाजी. यावेळी राईट ओव्हर द विकेट पुढला चेंडू. इथे पुन्हा एकदा आणखीन एक बली आणि प्रणयला यश. चित्र आपल्याला प्रणय यांच्या द्वारे पाहायला मिळतंय. जबरदस्त फिरकी गोलंदाजी. अर्थात फक्त 3 ते 4 पावलांचा ज्यांचा रनअप आहे. राईट ओव्हर द विकेट पुढला चेंडू. ये हुई ना बात. व्हाट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय प्रणय. अभिनंदन. राजेंद्र दादा गिजम यांनी नक्कीच प्रामाणिकपणे हे घड्याळ समालोचन कक्षात आणून दिलेलं आहे. मी त्यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि ज्याचं कोणाचं हे घड्याळ हरवलं असेल तर त्यांनी ओळख पटून इथून घेऊन जायचं आहे. इथे आहे.
तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय